सभी को नमस्कार बच्चों। आज हम चर्चा करेंगे अपनी 8वां लेसन भीम और राक्षस। भीम और राक्षस ये पौराणिक एकांकी है। पौराणिक का मतलब है कि पुराण से संबंधित एक छोटा सा एकांकी है, एक छोटा सा नाटक है। एकांकी का मतलब है कि एक छोटा सा नाटक, एक अब में खेलने वाले नाटक है। प्रस्तुत एकांकी के एकांकीकार विष्णु प्रभाकर जी है। प्रस्तुत एकांकी के एकांकीकार कौन है? विष्णु प्रभाकर जी है। विष्णु प्रभाकर जी ने महाभारत के एक ग्रंथ, महाभारत नामक एक ग्रंथ के छोटा सा भाग को आप लोगों को भीम और राक्षस नामक एकांकी में दिए हैं। इसमें पात्र परिचय है कि ब्राह्मण घर का मालिक, ब्राह्मण की पत्नी कुंती, भीम की माता, भीम कुंती का पुत्र, बकासुर राक्षस। इस एकांकी में बुराई पर सच्चाई की जीत देख सकते हैं। छात्रों टेक्स्ट बुक निकालो। इस एकांकी के आशय पढ़ोगी, आप ध्यान से देख लो और सुन लो। यह एक पौराणिक एकांकी है। पौराणिक का मतलब है कि पुराण से संबंधित एक एकांकी है। भीम के द्वारा बकासुर का वध इस एकांकी का कथा सार है। भीम के द्वारा बकासुर का वध, भीमನ ಮೂಲಕ ಬಕಾಸುರನ ವಧೆ, ಭೀಮನ ಮೂಲಕ ಬಕಾಸುರನ ವಧೆ ಎನ್ನುವುದು ಈ ಏಕಾಂಕಿಯ ಕಥೆಯ सारांशवाಗಿದೆ। दानवता पर मानवता की जीत। अब सच्चाई के सामने बुराई की हार और एकांकी का संदेश है। दानवता पर मानवता की जीत। दानवता, दानव राक्षस मानव, ರಾಕ್ಷಸರಲ್ಲಿ ಮಾನವನ ಗೆಲುವು ಈ ಕಥೆಯ ಒಂದು ಆಶಯ ಆಗಿದೆ। ಅದಲ್ಲದೆ बुराई पर सच्चाई की जीत, दानवता पर मानवता की जीत, अच्छाई के सामने बुराई की हार, अच्छाई के सामने बुराई की हार, सच्चाई के सामने बुराई की हार, ये एकांकी का संदेश है। आप लोग पात्र परिचय देखा होगा। इस एकांकी में इन 5 मेंबर्स और इसके साथ ब्राह्मण की बेटी भी है। पहला दृश्य, मंच पर एक मकान के आंगन का दृश्य। गरीब ब्राह्मण का घर है, सभी रो रहे हैं, चारों ओर उदासी है। पर्दा उठने पर लोग रोते रोते बात कर रहे हैं। मंच पर एक मकान का दृश्य, मंच का मतलब है कि स्टेज पर एक मकान का दृश्य है। उस मकान के आंगन में ब्राह्मण और ब्राह्मणी और ब्राह्मण की बेटी भी है। वे सभी रो रहे हैं। ಅಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅವರೆಲ್ಲರೂ ಕೂಡ। ಆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಯಾರಿದ್ದಾರೆ ಅಂದರೆ ಬ್ರಾಹ್ಮಣನ ಹೆಂಡತಿ ಬ್ರಾಹ್ಮಣಿ ಮತ್ತು ಅವರ ಮಗಳಿದ್ದಾಳೆ। ಅವರೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಅಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಉದಾಸಿ ಸಭಿ, ಚಾರು ಓರ್ ಉದಾಸಿ, ಒಂದು ರೀತಿ ಏನೋ ಒಂದು ರೀತಿ ಬೇಜಾರ, ಆಚೆ ಈಚೆ ಎಲ್ಲಿ ನೋಡಿದ್ರು ಕೂಡ ಒಂಥರ ಬೇಸರ। उस समय पर्दा उठते हैं, समझ गए हैं क्या? वे सभी बातें करते करते रोते हैं। माताड़ता ಅವರೆಲ್ಲ पर्दा उठने पर लोग क्या कर रहे हैं? बातें करते हैं। कैसे बातें करते हैं? रोते रोते हुई बातें करते हैं। ब्राह्मणी रोकर बातें करती है। मैं कहती हूँ तुम मुझे जाने दो, बच्चे तो अब बड़े हो गए हैं, उन्हें संभालने में कोई कठिनाई नहीं होगी। ब्राह्मणी बोल रही है कि मैं कहती हूँ तुम मुझे जाने दो, ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ ನೀವು ನನ್ನನ್ನು ಹೋಗಲಿಕ್ಕೆ ಬಿಡಿ, बच्चे
बड़े हो गए हैं, उसे संभालने में इतना कठिनाई नहीं होगी. ಮಕ್ಕಳಿಗೆ ದೊಡ್ಡವರಾಗಿದ್ದಾರೆ, ಅವರನ್ನು ಸಾಕಲಿಕ್ಕೆ ನಿಮಗೆ ಕಷ್ಟ ಇಲ್ಲ, ನಾನು ಹೋಗ್ತೇನೆ, ನನ್ನನ್ನು ಹೋಗಲಿಕ್ಕೆ ಬಿಡಿ ಅಂತ ಅಳ್ತಾ ಅಳ್ತಾ ಬ್ರಾಹ್ಮಣಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ. ಅಷ್ಟರಲ್ಲಿ ಬ್ರಾಹ್ಮಣ नहीं नहीं तू कैसे जा सकते हैं, तू चली जाएगी तो घर में क्या रहेगा, बच्चे अभी इतने बड़े कहाँ है, फिर बेटी का विवाह भी करना है, नहीं मैं नहीं जाऊंगा. उतने में ब्राह्मण नहीं नहीं तू कैसे जा सकती है, ನೀನು ಹೇಗೆ ಹೋಗ್ತೀಯಾ, तू चली जाएगी तो घर में क्या रहेगा, ಮನೇಲಿ ಯಾರಿರೋದು, ಮನೇಲಿ ಏನಿರೋದು, ನೀನು ಹೋಗ್ಬಿಟ್ರೆ ನೀನು ಹೇಗೆ ಹೋಗೋದು ಅಂತೇಳಿ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಹತ್ರ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಬಚ್ಚೆ ಅಭಿ ಇತ್ನೆ ಬಡೆ ಕಾರೆ, ಬಚ್ಚೆ ಅಭಿ ಇತ್ನೆ ಬಡೆ ಕಾರೆ, ಮಕ್ಕಳಿಗೆ ಅಷ್ಟೆಲ್ಲಿ ದೊಡ್ಡವರಾಗಿದ್ದಾರೆ, ಫಿರ್ ಬೇಟಿ ಕಾ ವಿವಾಹ ಭಿ ಕರ್ನಾ ಹೈ, ಮತ್ತೆ ಮಗಳ ಮದುವೆಯನ್ನು ಕೂಡ ಮಾಡಬೇಕು. नहीं मैं ही जाऊंगा, नहीं मैं ही जाऊंगा, तुम नहीं जाओ मैं ही जाऊंगा. ऐसे सभी घर में बातें कर रहे हैं. ब्राह्मण अजी तुम कैसे जाओगे, तुम चले गए तो घर का सारा ही चला जाएगा, नहीं मैं ही जाऊंगी. ब्राह्मणी बोलती अजी तुम कैसे जाओगे, यो ನೀವು ಹೇಗೆ ಹೋಗ್ತೀರಾ, तुम चले गए तो घर का सारा ही चला जाएगा, ನೀವು ಹೋಗ್ಬಿಟ್ಟಿದ್ರೆ ನೀವೇ ಮನೆಯ ಯಜಮಾನರು, ನೀವೇ ಹೋದರೆ ಮನೆಯಲ್ಲೆಲ್ಲ ಹೋದಾಗಾಗ್ತದೆ, ನೀವು ಹೇಗೆ ಹೋಗುದು. ನಹಿ ಮೈ ಹೀಗೆ ಹೋಗಿ, ಇಲ್ಲ ನಾನೇ ಹೋಗ್ತೇನೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಬ್ರಾಹ್ಮಣನಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ. लड़की उतने में लड़की कौन है, ब्राह्मण और ब्राह्मणी के पुत्र है. माँ ना तुम जाओगी और ना पिताजी को जाने देगी, मैं ही जाऊंगी. माँ ना तुम जाओगी और ना पिताजी को जाने देगी, मैं ही जाऊंगी. ಅಮ್ಮ ನೀವು ಹೋಗೋದಂತೂ ಬೇಡ, ಅಪ್ಪನನ್ನು ಹೋಗಲಿಕ್ಕೆ ಬಿಡುವುದಿಲ್ಲ, ನಾನೇ ಹೋಗ್ತೇನೆ ಅಂತೇಳಿ ಈಗ ಮಗಳು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ. ಇಬ್ಬರು ಹೋಗೋದು ಬೇಡ, ನಾನೇ ಹೋಗ್ತೇನೆ ಅಂತ ಮಗಳು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ. ब्राह्मणी मेरे रहते मेरे बच्चे मरने को चाहिए, भगवान मैंने ऐसा क्या पाप किया. जोर से रोती है, सब रो पड़ते हैं. तभी सासा बाहर से कुंती और भीम आते हैं. ब्राह्मणी ಹೇಳ್ತಾಳೆ, मेरे रहते मेरे बच्चे मरने चाहिए, हे भगवान मैंने ऐसा क्या पाप किया, ಅಯ್ಯೋ ದೇವರೇ ನಾನೇನಂತ ಪಾಪ ಮಾಡಿದ್ದೇನೆ, ನಾನಿರುವಾಗಲೇ ನನ್ನ ಮಕ್ಕಳು ಸಾಯಲಿಕ್ಕೆ ಹೋಗುದಾ, ಇಲ್ಲ ನಾನೇ ಹೋಗ್ತೇನೆ ಅಂಥೇಳಿ ಬ್ರಾಹ್ಮಣಿ ಮಗಳ ಹತ್ರ ಹೇಳ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಅಷ್ಟೊತ್ತಿಗೆ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಜೋರ್ಸೆ ರೋತೆ, ಎಲ್ಲರೂ ಅಳ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. उतने में कुंती और कुंती के बेटा भीम का प्रवेश. ಅಷ್ಟರಲ್ಲಿ ಸ್ಟೇಜ್ಗೆ ಭೀಮ ಮತ್ತು ಕುಂತಿ ಪ್ರವೇಶ ಮಾಡ್ತಾರೆ. कुंती क्या बात है, तुम सब क्यों रो रहे हो, क्या बात है, तुम सब क्यों रो रहे हो, ಏನು ವಿಷಯ, ನೀವೆಲ್ಲರೂ ಯಾಕೆ ಆಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ಅಂತೇಳಿ ಕುಂತಿ ಕೇಳ್ತಾರೆ. भीम कहाँ जाना है तुम्हें, क्या विपदा पड़ी, कहाँ जाना है तुम्हें, क्या विपदा पड़ी, ಏನಾಗಿದೆ ನಿಮಗೆ, ಎಲ್ಲಿ ಹೋಗಬೇಕಾಗಿದೆ, ಏನು ಕಷ್ಟ ಬಂದಿದೆ. ವಿಪದ ಕಷ್ಟ, ವಿಪದ का मतलब है कि ಕಷ್ಟ, ನಿಮಗೆ ಏನು ಕಷ್ಟ ಬಂದಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಭೀಮ ಇವರಲ್ಲಿ ಕೇಳ್ತಾನೆ. कुंती अरे भाई हुआ क्या, कुछ बताओ. कोई नहीं बोलता, उसी तरह रोते रहते हैं. कुंती ಹೇಳ್ತಾಳೆ, अरे भाई हुआ क्या, कुछ बताओ. ब्राह्मण से ಅಯ್ಯೋ ತಮ್ಮ ಏನಾಗಿದೆ ಹೇಳು ನಮಗೆ ಸಹ. कोई नहीं बोलता, उसी तरह रोते रहते, कोई नहीं बोलता. ಅಯ್ಯೋ ಅಣ್ಣ ತಮ್ಮ, ಅಣ್ಣ ಅಥವಾ ತಮ್ಮ, ಸಹೋದರ
मेरा तो भाग्य फूट गया, मेरा तो भाग्य फूट गया। भाग्य फूटना का मतलब है कि भाग्य फूट गया। कष्ट आना, बुरा होना, उसका मतलब है कि बुरा होना। ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ, ನನಗೆ ಈಗ ಏನೋ ಕೆಟ್ಟ ಸ್ಥಿತಿ ಬಂದಿದೆ, ಏನಾಯ್ತು, ನನಗೇನೋ ಕೆಟ್ಟ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂದಿದೆ. इससे कतर ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೆ, चल इस एक चक्र नगरी को छोड़कर कहीं और चल। ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೆ ನಾನು, ಈ एक चक्र नगरी, उस नगरी का नाम है कि एक चक्र नगरी। उस नगरी का नाम क्या है? एक चक्र नगरी। किस नगरी में है? ब्राह्मण ब्राह्मणी ब्राह्मणी के बेटे एक चक्र नगरी में है। इस नगरी को छोड़कर कई और चले, ಎಲ್ಲಿಗಾದರೂ ಹೋಗುವ, ಈ एक चक्र नगरिಯನ್ನು ಬಿಟ್ಟು ನಾವು ಎಲ್ಲಿಗಾದರೂ ಹೋಗುವ ಅಂತ ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೆ। पर यह तो यही की मिट्टी में ऐसा रंग गई कि जाने का नाम नहीं लेती, मेरा तो बुरा आ गया है। ಆದರೆ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಇವರು ಎಷ್ಟೊಂದು ಮಗನಾಗಿದ್ದು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಈ ಊರನ್ನ ಬಿಟ್ಟು ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ಅವರಿಗೆ ಮನಸ್ಸಿರಲಿಲ್ಲ. ಯಾರಿಗೆ? ಬ್ರಾಹ್ಮಣಿಗೆ ಮತ್ತು ಬ್ರಾಹ್ಮಣಿಯ ಬೇಟಿ. ಆದ್ದರಿಂದ ಇವರು ಬರಲಿಲ್ಲ. ಈಗ ಏನಾಗಿದೆ, ನನಗೆ ಕರೆ ಬಂದಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಹೇಳ್ತಾನೆ. ನಾನು ಹೋಗುವ ಹೋಗುವ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೆ ಈ ಚಕ್ರ ನಗರಿಯನ್ನು ಬಿಟ್ಟು, ಆದರೆ ಇವರು ಬರಲಿಲ್ಲ, ಮನಸ್ಸು ಮಾಡಲಿಲ್ಲ ಅವರು. ಈಗ ನಮಗೆ ಬುಲಾವ್ ಬುಲಾವ್ ಅಂತ ಕರೆ ಬಂದಿದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. उतने में कुंती, कहाँ से बुलाव आ गया? कुछ बताओ तो, तुम्हें क्या दुख है? हम कुछ ना कुछ जरूर करेंगे। कुंती ಹೇಳ್ತಾಳೆ, कहाँ से बुलाव आ गया? ಎಲ್ಲಿಂದ ಕರೆ ಬಂದಿದೆ? कुछ बताओ तो, तुम्हें क्या दुख है? ಸ್ವಲ್ಪ ಹೇಳಿ, ನಿಮಗೆ ದುಃಖ, ಎಲ್ಲಿಂದ ಕರೆ ಬಂದಿದೆ ಅಂತ. हम कुछ ना कुछ जरूर करेंगे, ನಾವೇನಾದ್ರೂ ಮಾಡ್ತೇವೆ, ಏನನ್ನಾದ್ರೂ ಮಾಡ್ತೇವೆ, ನೀವು ಹೇಳಿ ನನಗೆ ಅಂತ ಕುಂತಿ ಕೇಳ್ತಾಳೆ. ब्राह्मण, हाय बहन, तुम हमारे अतिथि हो, अतिथि को अपने दुख में दुख नहीं करना चाहिए। ಆಗ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಹೇಳ್ತಾನೆ, ಹಾಯ್ ಬಹನ್, तुम हमारे अतिथि हो, ನೀವು ನಮ್ಮ ಅತಿಥಿಗಳು. अतिथि को अपने दुख से दुख नहीं देना चाहिए, ಅತಿಥಿಗಳನ್ನು ತಮ್ಮ ದುಃಖದಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ದುಃಖವನ್ನು ಕೊಡಬಾರ್ದು, ಅವರನ್ನು ಕೂಡ ನಮ್ಮ ದುಃಖದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಳ್ಳುವಂತೆ ಮಾಡಬಾರ್ದು, ನೀವು ನಮ್ಮ ಅತಿಥಿಗಳಲ್ವಾ ಅಂತೇಳಿ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಕುಂತಿಯಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾನೆ. कुंती, अच्छा तुम ना बताओ, मैं अपनी बेटी से पूछती हूँ। बेटी से, हाँ बेटी बताओ तो क्या बात है? कुंती ಹೇಳ್ತಾಳೆ ಬ್ರಾಹ್ಮಣ, अच्छा तुम ना बताओ, ನೀವು ಹೇಳೋದು ಬೇಡ, मैं अपनी बेटी से पूछती हूँ, ನಾನು ನನ್ನ ಮಗಳ ಹತ್ರ ಕೇಳ್ತೇನೆ. ಹಾಂ बेटी बताओ तो क्या बात है? ಏನು ವಿಷಯ ಹೇಳು ಮಗಳೇ ಅಂತೇಳಿ ಬ್ರಾಹ್ಮಣಿ ಹತ್ರ ಕೇಳ್ತಾಳೆ ಕುಂತಿ. ब्राह्मणी, अजी बात क्यों नहीं देते? ये परदेसी है, उस राक्षस की कहानी का इन्हें क्या पता? अजी क्या बात है, क्यों नहीं देते, बता क्यों नहीं देते, ಯಾಕೆ ಹೇಳೋದಿಲ್ಲ, ಅಯ್ಯೋ ಯಾಕೆ ಹೇಳೋದಿಲ್ಲ? ये परदेसी है, देश परदेश, उस राक्षस की कहानी का इन्हें क्या पता? ಈ ರಾಕ್ಷಸನ ಕಥೆ ಇವರಿಗೆ ಹೇಗೆ ಗೊತ್ತು, ಏನು ವಿಷಯ ಅಂತೇಳಿ ಬ್ರಾಹ್ಮಣಿಗೆ ಹೇಳ್ತಾಳೆ. ब्राह्मण, हाँ हम लोग उसे बक कहते हैं, वैसे उसका पूरा नाम बकासुर है। ಆಗ ಈ ರಾಕ್ಷಸನ ಕಥೆ ಏನು ಗೊತ್ತಿದೆ ಅಂತ ಹೇಳುವಾಗ ಬ್ರಾಹ್ಮಣಿ ಹೇಳ್ತಾಳೆ, ಅಯ್ಯೋ ಏನು ಹೇಳದೇ ಇರೋದು, ಇದೊಂದು ಪ್ರದೇಶ ಆಗಿದೆ, ಇಲ್ಲಿ ರಾಕ್ಷಸ ಇದ್ದಾನೆ, ಆ ರಾಕ್ಷಸನ ಕತೆ ಹೇಗೆ ಗೊತ್ತಾಗಬೇಕು ಅಂತ ಹೇಳುವಾಗ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಹಾಂ ಹಮ್ ಲೋಗ್ ಉಸೆ ಬಕ್ कहते हैं, ಹಾಂ ಹೌದು ನಾವು ಅವನಿಗೆ ಬಕ್ಕ ಅಂತ ಕರಿತೇವೆ. वैसे उसका पूरा नाम है बकासुर है, बक का पूरा नाम क्या है?
बकासुर है, वैसे उसका पूरा नाम क्या है? बकासुर है. ಹಾಗೆಯೇ ಅವನ ಪೂರ್ತಿ ಹೆಸರೇನು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ बकासुर. भीम वो बकासुर, फिर वो क्या करता है? भीमा कहता है ओ बकासुर, ओ बकासुर ना, फिर वो क्या करता है? ಅವನೇನು ಮಾಡ್ತಾನೆ ಅಂತೇಳಿ ಭೀಮ ಕೇಳ್ತಾನೆ. ब्राह्मण करता क्या? इस नगरी की रक्षा करता है. करता क्या? इस नगरी की रक्षा करता. मतेन ಮಾಡ್ತಾನೆ? इस नगरी की रक्षा करता है. किस नगरी की? एक चक्र नगरी की रक्षा करता है. बकासुर क्या करता है? एक चक्र नगरी के रक्षा करता है. ಈ एक चक्र ನಗರವನ್ನ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ತಾನೆ. कुंती राक्षस रक्षा करता है, रक्षा करता है, तो तुम रोते क्यों हो? क्या वो अब जा रहा है या तुमसे कुछ अपराध हो गए हैं? ಆಗ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಹತ್ರ ಕುಂತಿ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ, राक्षस रक्षा करता है, राक्षस रक्षणे ಮಾಡ್ತಾನೆ, रक्षा करता है, तो तुम क्यों रोते हो? ಅವನು ರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ತಾನೆ ಅಂದ್ರೆ ನೀವು ಯಾಕೆ ಅಳ್ತಾ ಇದ್ದೀರಾ? क्या वो अब जा रहा है, ಅವನೇನು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಈಗ? या तुमसे कुछ अपराध हो गए? ಅಲ್ಲ, ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಏನಾದರೂ ಅಪರಾಧ ಆಗಿದೆಯಾ? ಆಗ ರಾಕ್ಷಸ ನಿಮ್ಮನ್ನ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡೋದಿದ್ರೆ ನೀವೆಲ್ಲ ಯಾಕೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀರಾ? ಹಾಗಾದ್ರೆ ಅವನಿಗಿಂದ ಎಲ್ಲೋ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾನಾ, ಅಥವಾ ನಿಮ್ಮಿಂದ ಏನಾದರೂ ಅಪರಾಧ ಆಗಿದೆಯಾ ಅಂತ ಹೇಳಿ ಕುಂತಿ ಕೇಳ್ತಾಳೆ. ब्राह्मण ना बहन कुछ अपराध नहीं हुआ, ಇಲ್ಲ ತಂಗಿ ಏನು ಅಪರಾಧ ಆಗಲಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಹೇಳ್ತಾನೆ. भीम तुम पहले या गुजरा है हो, ऐसा कौन राक्षस है जो नगरी का रक्षा करता है? क्या यह कोई राजा नहीं है? भीम कहता इದ್ದಾನೆ, तुम पहले गुजर रहे हो. घुमा फिरा की बात ಸುತ್ತಿ ಬಳಸಿ ನೀವೇನು ಸುತ್ತಿ ಬಳಸಿ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ? ऐसा कौन राक्षस जो नगरी की रक्षा करता है? ಅಂತ ರಾಕ್ಷಸ ಯಾರು? ಈ ನಗರವನ್ನ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡುವಂತ ರಾಕ್ಷಸ ಯಾರಿದ್ದಾರೆ? ನೀವೇನು ಕತೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀರಾ, ಸುತ್ತಿ ಬಳಸಿ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ಅಂತ ಹೇಳಿ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. क्या यह कोई राजा नहीं, ಇಲ್ಲಿ ಯಾರು ರಾಜ ಇಲ್ವಾ ಈ ನಗರದಲ್ಲಿ ಅಂತ ಕೇಳ್ತಾನೆ. ब्राह्मण बेटा मैं तुम्हें सब कहानी बताता हूँ. इस नगरी का राजा बड़ा दुर्बल है, बस गद्दी पर बैठना जानता है. उसको दबाकर बक असली राजा बन बैठा है, वही अब हमारी रक्षा करता है. ಆಗ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಹೇಳ್ತಾನೆ, बेटा मैं तुम्हें सब कहानी बताता हूँ. ನಾನು ನಿನಗೆ ಎಲ್ಲ ಕಥೆಯನ್ನು ಹೇಳ್ತೇನೆ. इस नगरी का राजा बड़ा दुर्बल है, ಈ ನಗರದ ರಾಜ ಬಹಳ ದುರ್ಬಲನಾಗಿದ್ದಾನೆ. ಬಸ್ ಗದ್ದಿ ಪರ್ बैठना जानता है, सिर्फ ಬರೀ ಗದ್ದಿ ಪರ್ ಸೀಟ್ ಮೇಲೆ ಆಸನದ ಮೇಲೆ ಕೂತ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಮಾತ್ರ ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದಾನೆ ಅವನು. उसको दबाकर बक असली ರಾಜ बन बैठा है. ಅವನನ್ನ ಚಾಗಿ ಬಕಾಸುರ ಏನು ಮಾಡಿದ್ದಾನೆ? ಅವನೇ ನಿಜವಾದ ರಾಜ ಆಗಿದ್ದಾನೆ, ಅಸಲಿ ರಾಜ. असली का विलोम शब्द की नकली, असली नकली. वही अब हमारी रक्षा करता है, वही हम हमारी रक्षा करता है. ಅವನೇ ನಮ್ಮನ್ನ ಈಗ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ? ರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಯಾರು ಹೇಳ್ತಾರೆ? ಬ್ರಾಹ್ಮಣ ಭೀಮನಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾನೆ. ಬಕಾಸುರ ಈಗ ನಿಜವಾದ ರಾಜ ಆಗಿದ್ದಾನೆ. ರಾಜ ಬರೀ ಆಸನದ ಮೇಲೆ ಕೂತ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಮಾತ್ರ ಕಲ್ತಿದ್ದಾನೆ, ಅವನಿಗೆ ಅವನ ಆಡಳಿತವನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವನಿಗೆ ಆಗುವುದಿಲ್ಲ. ಆ ಕಾರಣದಿಂದಾಗಿ ಬಕಾಸುರನು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ? ನಿಜವಾದ ರಾಜನಾಗಿ ಈ ಏಕಚಕ್ರ ನಗರವನ್ನು ಆಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ದಬ್ಬಾಳಿಕೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಭೀಮನಲ್ಲಿ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಹೇಳ್ತಾನೆ. समझ में आया है क्या आपको? अच्छा छात्रों, प्रस्तुत एकांकिका कौन है? विष्णु प्रभाकर जी है. यह एक कौन सा एकांकी है? कौन सा एकांकी है? पौराणिक एकांकी है. उसमें शब्दार्थ देख लो. विपदा, मुसीबत,
रमजाना, मगदू होना, पहेलियाँ बुझाना, घुमा फिरा की बात, रखवाली पहरेदारी, बारी क्रमवारी स्थिति, भुगताना जेलना। ठीक है ना? अच्छा, अगले भाग को दूसरी कक्षा में पढ़ाओगे। समझ गए हैं क्या? ठीक है।